हॉटेलसारखी परफेक्ट पनीर चिल्ली बनवा आता घरच्या घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 200 ग्राम पनीर घेतले आहे. त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे असे तुकडे तुम्ही ठेवू शकता. आता तुम्ही बघू शकता. आता पनीरचे पीस एका बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये घालू चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड, 3 ते 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालून थोडंसं पाणी घालायचं आणि याला टॉस करून हे सगळं साहित्य लावून घेऊ. तुम्ही बघू शकता मसाले पनीरला व्यवस्थित लागले आहेत. आता पनीर तळून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता पनीर तळून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट मंद गॅसवर पनीर तळून घ्यायचं. पनीर तळून झालं आहे. आता काढून घेऊ. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. यामध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण व 1 टेबलस्पून किसलेलं आलं चांगलं परतवून घ्यायचं. आता यामध्ये घालू 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि उभा बारीक चिरून घेतलेला कांदा. याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता थोडंसं पाणी घालू व मिनिटभर परतून घेऊ. आता घालू 2 टेबलस्पून सोया सॉस आणि 2 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि चमचाभर साखर घालायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालू चौकोनी चिरून घेतलेला कांदा 1 कप आणि 1 कप चौकोनी चिरून घेतलेली सिमला मिरची. याला व्यवस्थित परतवून घेऊ. याला 1 ते 2 मिनिट असंच शिजवून घेऊ. आता 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात पाव कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालू व चवीपुरतं मीठ घालून 2 मिनिट हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं. आता तळून घेतलेलं पनीर यामध्ये घालून घेऊ. गॅस मोठा ठेवून याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मस्त स्पायसी, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट पनीर चिल्ली तयार झाली आहे. आता पनीर चिल्ली एका डिशमध्ये काढून घेऊ व गरमागरम पनीर चिल्ली सर्व्ह करू.